पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगाव या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपले सर्व पशुपालकांचे व एस्पेशली गाडा मालकांचे स्वागत करीत आहे. सध्या आपण जो मेजर प्रॉब्लेम शर्यतींमध्ये जो आढळून आलेला आहे की बैल शर्यतीला सुरुवात वेगाने करतो आणि घाटात निम्म्यापर्यंत गेल्यानंतर तो कमी पडतो किंवा त्याचा दम छाटतो किंवा तो शिंग लावतो किंवा पळणं थांबवतो. असे बरेचसे मेजर प्रॉब्लेम यावर्षी सध्या आढळून येत आहे आणि बरेचसे गाडा मालक या संदर्भामध्ये प्रयोगशाळेकडे सतत विचारणा करीत आहेत. तर आपण याच्यावर यापूर्वी सुद्धा चर्चा केलेली आहे की याला मेजर 3 कारणं आहेत. पहिलं जे कारण आहे ते रक्तक्षय किंवा ॲनिमिया ज्याला म्हणतो आपण, की बुवा हिमोग्लोबिन आपल्याला माहिती आहे शर्यतीच्या बैलाला जर 14 पॉईंट हिमोग्लोबिन असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त तरच तो बैल कार्यक्षमतेने पळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हिमोग्लोबिन जर कमी झालेलं असेल तर नॅचरली त्याच्या पळण्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. का परिणाम होतो तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा केलेली आहे. कृपया आपण सर्वांनी तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते सर्दी किंवा फुफ्फुसाचे आजार, ज्याला न्यूमोनिया वगैरे अशा टाईपचे जर काही आजार झाले तर त्याच्यामध्ये पण कार्यक्षमता कमी होते. या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. आणि तिसरं जे कारण आहे की इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, म्हणजे जे पळण्यासाठी आवश्यक जे इलेक्ट्रोलाइट्स असतात, सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम, नंतर बायकार्बोनेट्स, हे जर कमी पडले तर पायामध्ये स्नायूमध्ये गोळे येतात आणि हे जनरली उष्णतेमुळं घामामुळं बाहेर पडतात आणि त्यामुळं सुद्धा ते जे निम्म्या घाटापर्यंत बैल वेगाने जातो आणि तिथून पुढं त्याची कार्यक्षमता कमी होते. हे त्यामध्ये पण आढळतं. पुढच्या भागामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. आज जो मेजर चर्चा करणार आहोत तो बैलाला जी सर्दी आणि न्यूमोनिया यामुळं ती कार्यक्षमता कमी होते. का कमी होते तर फुफ्फुसाचा आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे की फुफ्फुसाचं कार्य काय आहे की बाहेरच्या हवेतून जो ऑक्सिजन आहे हा नाकावाटे जी हवा आतमध्ये जाते फुफ्फुसात त्यातून तो शोषून घ्यायचा आणि रक्तावाटे प्रत्येक पेशीला त्याचं जर तो ऑक्सिजन शोषून घेतल्यानंतर त्याचा हिमोग्लोबिन बरोबर संयोग होतो आणि हिमोग्लोबिन हे सर्व प्राणवायू प्रत्येक पेशीला पुरवतो, ज्या योगे त्या पेशीचं मेटाबॉलिझम म्हणजे त्याचं कार्य चालू होतं. त्याच्यामध्ये ATP BTP हे तयार होतात, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आपण तो मागे केला ना, मायटोकॉन्ड्रिया असतात त्याच्यापासून ती तयार होते आणि त्यापासून ऊर्जा मिळते आणि मग तो बैलाला पळण्यासाठी स्फूर्ती मिळते. हे कार्य ऑक्सिजनचं आहे. ऑक्सिजन आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीने ते तयार होतं आणि मग बैल पळतो. पण जर फुफ्फुसाचं कार्य जर कमी झालं, मग ते कमी का होतं तर पहिली गोष्ट सर्दीमुळं काय होतं, सर्दी कशामुळं होते तर आपण त्याची कारणं मागे पण पाहिलेली आहे की ॲलर्जी किंवा हे जे धूळ वगैरे असते किंवा घाटामध्ये जे भंडारा वगैरे फेकला जातो यामुळं होते. दुसरी गोष्ट व्हायरस इन्फेक्शनमुळे होते. तिसरी गोष्ट बॅक्टेरिया वगैरे असे काही जीवाणू असतात, काही फंगस असतात, बुरशी असतात, त्याच्यापासून सर्दी होते. तिसरी गोष्ट एक फुफ्फुसामध्ये लंगवर्म असतो, फुफ्फुसातला जंत, त्याला डिक्टिओकॅलस म्हणतात, तर याच्यामुळं सुद्धा सर्दी होते. तिसरी गोष्ट नेझल सिस्टोसोमियासिस, म्हणजे नाकामध्ये एक किडा असतो, किडा म्हणजे छोटा किडा असतो मायक्रोस्कोपिक, त्याला सिस्टोसोमिया म्हणतात, सिस्टोसोमिया नेझालिस. तर याच्यामुळं सुद्धा सर्दी होते, क्रॉनिक सर्दी सतत. आणि जर ही सतत सर्दी जर राहिली तर ती हळूहळू सर्दी नाकानंतर पुढे असतात लॅरिंग्स, नंतर फॅरिंग्स, म्हणजे लॅरिंग्स नंतर ब्रॉन्काय, म्हणजे ज्या आतल्या ज्या फुफ्फुसाच्या आतल्या ज्या नळ्या असतात
तुम्ही जर बैलाच्या इथं दाबून पाहिलं तर साधारणतः बांगडी पाईप सारखा लागतो, त्याला म्हणतात ट्रकिया. आणि त्याच्या पुढे त्याला फांदी फुटतात आणि जे फुफ्फुस जे असतं हे असं स्पंजसारखं असतं, ते कोलॅप्स होतं, पुन्हा हवा आल्यावर मोठं होतं, पुन्हा कोलॅप्स होतं, पुन्हा मोठं होतं. तर ते असं फुफ्फुस हे एकदम स्पंजसारखं असतं. तर ह्याच्यामध्ये ते जर संसर्ग हळूहळू जर त्या जंतू जर आतमध्ये गेले तर हळूहळू याचा सगळ्याचा दाह होतो आणि मग तो न्यूमोनिया त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. आणि जे एकदा न्यूमोनिया डेव्हलप झाला की फुफ्फुसाची हवेतला ऑक्सिजन घेण्याची कार्यक्षमता कमी होते आणि मग ती कार्यक्षमता कमी झाल्यानंतर मग नॅचरली शरीराला रक्तपुरवठा होत नाही आणि मग बैल सुरुवातीला वेगाने जातो आणि नंतर पुढे ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळं त्याच्या पायामध्ये गोळे येतात आणि मग बैल पळायचं सोडून देतो आणि मग ते त्याच्या पद्धतीने मग तो कमी होईल किंवा शिंग लावील किंवा मध्येच थांबेल अशी लक्षणं दाखवतो. ही सर्वसाधारणतः त्याची कारणमीमांसा आहे. आता याचं जे रोग निदान आहे किंवा ह्याची जी लक्षणं काय दिसतात, नाकाच्या सतत सर्दी वाहत राहते, बैल धापा टाकतो, काही बैल ठसकतात, खोकतात, काही बैलांमध्ये ताप येतो, 103 104 पर्यंत ताप येतो, डोळे लाल होतात, बैल खायचा बंद होतो आणि जनरली त्याचा जो एनर्जी आहे ती ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते. ही सर्वसाधारणपणे त्याची लक्षणं दिसतात. आता याच्यामध्ये निदान कसं करायचं, तर निदान करण्यासाठी पहिली गोष्ट रक्त तपासणीमध्ये आपण बघतो जर न्यूमोनिया बॅक्टेरियल वगैरे झाले असतील तर पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलेलं असतं. नंतर त्याच्यासाठी जर अगदी वारंवार सर्दी होत असेल अँटीबायोटिक देऊन तर आपल्याकडे अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणून जे आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, म्युलर हिंटन आगार असतं. हे प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारची ती डिश असते म्युलर हिंटन आगार. याच्यावर आपण ती जे निर्जंतुक वातावरणामध्ये ती जी बैलाची सर्दी आहे ती याच्यावर आपण इम्प्लांट करतो आणि इन्क्युबेट करतो. त्याला इन्क्युबेट करून त्याच्यावर मग अँटीबायोटिक्सची टेस्ट घेऊन एक साधारणतः 48 तासामध्ये आम्ही तुम्हाला परफेक्ट रिपोर्ट देऊ शकतो की हे अँटीबायोटिक दिलं की हे बरं होऊन जाईल. अशा टाईपचं त्याच्या टेस्ट असतात. पण आता याच्यामध्ये जे सॅम्पल्स आलेले आहेत हे सर्वसाधारणपणे आपण आजारी पडला, न्यूमोनिया झाला की आपण ट्रीटमेंट करतो. पण वारंवार न्यूमोनिया होण्याचं आणि न्यूमोनिया आणि सर्दी बरी न होण्याचं मेजर कारण आहे अर्धवट ट्रीटमेंट करणे. कारण हा सर्व माणसाच्या प्रॅक्टिसमध्ये पण आणि जनावरांच्या प्रॅक्टिसमध्ये हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की कुठलंही ज्या वेळेला आपण अँटीबायोटिक देतो प्रतिजैवक, हे कमीत कमी 3 दिवस किंवा 5 दिवस तरी दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून ते सर्व जीवाणू मरतील. आणि आपण जनरली काय करतो, मग ताप आला डॉक्टरांना बोलवतो, डॉक्टर एखादं अँटीबायोटिकचं इंजेक्शन देतात, बैलाला बरं वाटतं, मग बैल चारा वगैरे खायला लागतो, मग आपण आपल्या कामाला लागतो, बैल आपला सर्दी त्याची ती वाहत राहते आणि मग काही दिवसांनी ते वाढत जाते आणि मग पुन्हा इंजेक्शन देऊ नये पण मग फरक पडत नाही. का पडत नाही, तर त्या अँटीबायोटिकला रेजिस्टन्स येतो, म्हणजे त्याला त्या जंतूंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि मग त्याला रेजिस्टन्स तयार होतो आणि मग रिझल्ट मिळत नाही. अशा प्रकारचे होतात. तर सर्दी होण्याचं आणि न्यूमोनिया बरा न होण्याचं मेजर कारण आहे की अर्धवट सोडलेली ट्रीटमेंट अर्धवट सोडली की हे प्रॉब्लेम चालू होतात. तर त्यासाठी प्रयोगशाळा तपासणी आणि अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी करणं हे फार गरजेचं आहे आणि कुठल्याही अँटीबायोटिकचा कोर्स हा कमीत कमी 5 दिवस केला पाहिजे. जर तुम्ही अँटीबायोटिक लावलं तर 5 दिवस ते दिलंच गेलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे आणि हा मुद्दा सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. मग आता ह्याला टाळण्यासाठी काय करता येईल, तर हवेशीर वातावरणामध्ये बैल बांधा. नंतर ज्या वेळेला तुम्ही शर्यतीवरून आणाल किंवा जर ताप वगैरे आला तर रेग्युलर ट्रीटमेंट करून घ्या. काही आयुर्वेदिक औषधं अशी आहेत की ती जर तुम्ही कॅफ्लॉन आहे किंवा नेटकॉफ म्हणून आहे, ही औषधं किंवा
काही आयुर्वेदिक गोळ्या आहेत हिमालयाच्या सेप्टिलिन वगैरे, ह्या जर रेग्युलर चालू ठेवल्या तर बैलाची प्रतिकारशक्ती वाढते. वारंवार हे असे सर्दी वगैरेचे इन्फेक्शन्स त्याला होत नाही. हे पण याच्यामध्ये मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि जंत रेग्युलर जर काही लंगवर्म वगैरे असतील तर ते पण त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे झाल्यानंतर सर्दी न्यूमोनिया झाल्यानंतर त्याचं निदान करणं, बुवा हे नक्की कशामुळं झालेलं आहे आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट करणं हे याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि हा जो गेल्या आता याच्या महिन्यामध्ये जवळजवळ हे फार सॅम्पल याच्याविषयी आलेले, लोकांच्या बरेचशा चौकशी याविषयी झालेली आहेत. तर सर्वांनी हा मुद्दा लक्षात घ्या. हे 3 जे मुद्दे आहेत, पहिला गोष्ट ॲनिमिया, जो रक्तक्षय, हिमोग्लोबिन कमी असणं, दुसरा सर्दी न्यूमोनिया आणि तिसरा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. तर हे मुद्दे महत्त्वाचे आहे. हे कशामुळं आपला बैल कमी पडलेला आहे याचं योग्य निदान करणं हे फार आवश्यक आहे. तर ते करूनच मग पुढची ट्रीटमेंट करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. तुम्हाला काय याच्याविषयी अडचण असेल तर तुम्ही मला कधीही फोन करून 9960 922 405 9960 922 405 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता. आपली नारायणगाव येथे पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेमध्ये जनावरांच्या सगळ्या आजारांचं निदान होतं. बैल पाळण्यासाठी जे महत्त्वाचे 22 पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर्सची तपासणीसुद्धा आपल्या प्रयोगशाळेमध्ये होते. त्या योगाने जे काही कमी पडलेले असतील पॅरामीटर ते कसे वाढवता येतील, काय गोष्टी करता येतील, आपण याची त्याच्यावर सल्लासुद्धा मोफत देतो. तर या सर्व गोष्टींचा फायदा घ्या. आणि माझी जी काही चर्चा मी आपल्याशी केलेली आहे, जे फीडबॅक आपल्याकडून मिळतो त्यातूनच मी बोलत असतो. तर ही आपण आपल्या ज्या ग्रुप्सवर आहे याच्यावर टाकीत राहा. माझा चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच आपण भेटत राहू पुढच्या भागामध्ये. जे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स हा फार महत्त्वाचा भाग आहे, हा आपण लवकरच 1-2-3 दिवसामध्ये आपण तो प्रसारित करू. धन्यवाद.